म्हणून मी आपली यारीपासून सुरुवात करतोय. कधी सुरू झाली ही यारी? तसं खरं तर आमची ओळख म्हणजे अशी खूप नव्हती पहिली. म्हणजे एक चेहरापट्टीची ओळख असते ना, की अरे मला माहिती आहे एक दत्तू म्हणून जो एकांकिकांमध्ये काम करतो, किंवा आम्ही स्पर्धांना वगैरे आपण प्रतिस्पर्धी होतो, किंवा ती एकांकिका आणि त्यात तो पोरगा बघ भारी काम करतो अशी एक चर्चा असते ना, तसं माहित होतं. पण असं एकत्र कधी काम केलं नव्हतं आम्ही. पण एका एकांकिकेच्या निमित्ताने आम्हाला काम करता आलं. ती म्हणजे इथे नाव ठेवायला जागा नाही, अनुभूती नावाची संस्था आहे बदलापूरची. त्यात हे सगळेच काम करत होते. मी त्या संस्थेचा नव्हतो, पण त्या सगळ्याचा मेन जो व्यक्ती आहे तो म्हणजे विनायक पुरुषोत्तम, जो आमच्या शोच्या स्किट्स पण लिहितो. सगळ्या बऱ्यापैकी स्किट्स त्याच्या गाजतात. लेखक आहे तो. तर त्याच्या निमित्ताने आमची ओळख झाली खरं तर. आणि तो ती एकांकिका डिरेक्ट करणार होता. आणि त्यावेळेला कॉलेज झालं होतं आणि माझ्याकडे पण काही काम नव्हतं, आपलं काम शोधणं किंवा काहीतरी. आणि त्या विनायकची ओळख होती, त्यामुळे त्याच्या डोक्यात होतं की काहीतरी आपण एकत्र कधीतरी करू काम. तर त्या निमित्ताने त्याने मला विचारलं की सध्या फ्री असेल तर मी एक असं काम करतोय, तर ये तिकडे, करू आपण काहीतरी एकत्र. मला काहीच आयडिया नव्हती काय काम वगैरे. आणि त्या संस्थेतल्या लोकांना पण मी ओळखत नव्हतो सगळ्यांना. म्हणजे एक तोंड ओळख होती अशीच, की संजय माहित होता, दत्तू माहित होता, अशी बरीच मित्र आहेत. अभिजित बद्दल माहित होतं, पण म्युच्युअल असतात. त्यामुळे ते एकांकिकांमध्ये कोण असणार काय किंवा कसं काय काहीच कल्पनाच नव्हती. मग त्यामुळे तो एकदा बोलला की तू एकदा रिडिंगला आहे, मग आपण तिकडे बघू काय कसं एकदा रिडिंग करून. आणि अजून एक भारी गोष्ट म्हणजे ती जी एकांकिका आहे इथे नाव ठेवायला, ती सरांनी त्यांच्या काळात परफॉर्म केलेली एकांकिका, डिरेक्ट केलेली गोस्वामी सरांनी. हो, म्हणजे ती 92-93 साली सरांनी त्याचा लीड कॅरेक्टर केलं होतं आणि ते परफॉर्म त्यांनीच बसवलेली आणि तेच परफॉर्म करायचे लीडला. एकांकिका करायची संधी आम्हाला नंतर मिळाली. आणि आम्हाला नंतर कळलं, म्हणजे जेव्हा शो मध्ये आल्यानंतर चर्चा व्हायच्या त्या दरम्यान कळलं की सर म्हणाले की अरे ती एकांकिका मीच केली होती सगळ्यात आधी. आणि तर ह्या गोष्टी अशा जुळून आल्या, कनेक्टिव्हिटी कुठेतरी. तर तेव्हा ती प्रोसेसच्या दरम्यान खूप मजा मस्ती करायचो. त्यावेळेला मग ओळख झाली दत्तू, मी. मग आम्ही तालमीत एवढी मजा केली ना त्यावेळेला. तेव्हा खूप मग आम्ही जे काही घट्ट जोडले गेलो, म्हणजे ते असं ना की नकळत बॉन्डिंग होतं, जे कळतच नाही. आणि असं आपण कधीतरी अरे आपली कधी ओळख झालेली आणि आपण कधी एवढी छान झालो असं आठवत नाही बघ. त्या टाईपचं आमचं थोडंसं आहे की आम्हाला कळलंच नाही की कधी एवढे घट्ट झालो, किंवा मी कधी त्याशी बोलायला लागलो. ते असं ना की तो दिवस आठवतो का तुला, तसं नाही आठवत आम्हाला. ते अचानक सगळे बंद जुळत जातात. दत्तू, मला तुझ्याकडे यायचंय की जसं त्याने सांगितलं की आपली यारी एकांकिकांच्या दरम्यान सुरू झाली, आणि मला असं वाटतंय की थिएटरवाल्यांची एक वेगळी दुनिया आहे थिएटरवाल्यांची. तुला काय आठवतंय तुमच्या दोघांचा? म्हणजे त्याने तर सुरुवात सांगितली की तुम्ही एकांकिकेच्या निमित्ताने एकत्र आलात, पण तुला काय आठवतंय एकांकिकेमधली बॉन्डिंग, तालमी, मजा मस्ती? तुला तुमच्या दोघांचे कुठले प्रसंग आठवत आहेत का या निमित्ताने जुने एकांकिकेतले? म्हणजे प्रसंग म्हणजे खूपच सिमिलर वाटलं, कारण की आम्ही दोघेही सेट करायचो. म्हणजे नंतर आम्ही आता त्या एकांकिकेच्या निमित्ताने आम्ही अभिनयात म्हणजे एकत्र दिसलो, किंवा मला एक फुल फ्लेज रोल होता त्याच्यात. यालाही तिथे म्युझिक ऑपरेट करायचं एक कॅरेक्टर त्याला दिलं, पण त्यातही तो पंचेस काढायचा. डायलॉग एकही नव्हता, पण त्यातही तो पंचेस काढायचा. तसं ते सगळं छान विनायकने बसवलेलं. आणि कनेक्टिव्ह गोष्ट आमची अशी की सेट बरीच वर्ष मागे बॅकस्टेजला काम केल्यामुळे सेट उचलणे, प्रॉपर्टी, सगळं म्हणजे सगळं मॅनेजमेंट याची सवय असल्या कारणाने त्या प्रोसेसला आम्ही तसेच एकत्र असायचो. करेक्ट. आम्ही बरेच दौरे केले महाराष्ट्रभर, सातारा, सांगली, पुणे, असे बरेच दौरे केले, नाशिक, रायगडला बरेच दौरे केले. तर त्या निमित्ताने मग एक बस करून जाणं आणि मग ते सेट भरणं. मग आम्ही ते पार्टनर, सेट भरणं, सेट उतरवणं, सेट लावून घेणे, सगळा सेटअप रेडी करणे, यातले आम्ही ते पार्टनर एकत्र. क्या बात आहे. एकांकिकांची जी खरी मजा असते ना, म्हणजे जितकी एकांकिका ही ऑन स्टेज घडत असते त्याच्यापेक्षा ती दुप्पट वेगाने बॅकस्टेजला घडत असते. कारण की ते आपल्याला एक तर 40 मिनिटांचा वेळ असतो, 40 पण नाही, त्याच्यापेक्षा कमी वेळ असतो. त्याच्यात ती सगळी एकांकिका, सगळा सेट लावायचा, काढायचा. आणि खऱ्या अर्थाने मला असं वाटतं की तिथे खूप बॉन्डिंग निर्माण होतं. किंवा आणि दत्तूचं कौतुक असं की तो त्या एकांकिकेत लीडला होता, तर तो ही बाकीची कामं आधी करायचा. म्हणजे हे सगळं मॅनेज करणं असेल, किंवा पोरांनी काय खाल्लं का, मग आपला लॉट किती आहे, मग आपण कसं कधी निघालं पाहिजे, किंवा आपली काय मॅनेजमेंट झाली पाहिजे, ह्या गोष्टी करून तो परफॉर्म पण करायचा लगेच. सो ही सवय त्याला पहिल्यापासूनच आहे. म्हणजे तो प्रोडक्शन वाला, तो हाडाचा प्रोडक्शन वाला आहे. तिथूनच तयार झाला की संस्थेचं तसं. त्यावेळेला आता संजय जमखंडे आमचा मित्र आहे, अभिजित पवार, हे त्यावेळेला थोडेसे त्यांच्या काही कामानिमित्ताने बिझी होते.
पण त्यांनी आम्हाला कनेक्ट करून दिलं विनायकला आणि मग आम्ही ती एकांकिका सुरू केली. तर त्यावेळेला थोडंसं अनुभूतीचं एक मेंबर म्हणून हे सगळं बघणं आणि आधीपासून सवय असल्या कारणाने ते सगळंच ओव्हरऑल बघायला लागायचं की सगळ्यांनी खाल्लं का, मग एकांकिकेचे ते पैसे असतं म्हणजे ते थोडेसे. माहोल असतो की हो. सगळ्यांची काळजी हा, घेणं, हा, हा. टीम बांधून ठेवणं. आणि आपल्याकडे एक बजेट असतं हा, छोटंसं. त्याच्यात सगळं ते बसवायचं बसवायचं आहे. त्यामुळे दिवसभर विनायक मला अजून पण बोलतो मी किती 80 रुपये 100 रुपये जेवणाचं बजेट द्यायचो की एवढ्यात तुम्हाला जेवायचं हा. बरं तिथे एका ठिकाणी आम्ही नाशिकला गेलो, तिथे 150 रुपयाचा पापडच खाल्ला होता त्यांनी. पण मला नाही बजेट मी तेवढं दिलं, मग त्यांनी पापडाचे त्यांचा खर्च वेगळा केला. हो. विनायक निमिष होता त्यावेळेला त्या हो. प्रोसेस मध्ये. निमिष पण होता, आमच्यासोबत. निमिष त्यात काम करायचा. हो. तर असे आम्ही सगळे एकत्र त्यावेळेला आलो होतो. मला असं वाटतं की तुम्ही जे सांगताय त्याच्या निमित्ताने ज्यांनी एकांकिका केल्यात त्यांना सुद्धा हे सगळं आठवलं. की हो. मलाही आता ते आठवतंय की हे हो. बजेट काय असतं, ती काटाकाटी हो. असते, सगळ्या गोष्टी जुळवून आणायच्या असतात. पण तुमची बॉन्डिंग आता बहरलेली आहे, तुमच्यातली मैत्री खूप बहरली आहे. पण घरातलं तुमचं वातावरण कसं, म्हणजे तू कुठे राहतोस आणि आता एक असतं ना की अरे आपला मित्र आपल्या घरी पण माहिती असणं खूप गरजेचं असतं की अरे हा माझा मित्र आहे. किंवा एक मित्र असताना एक वेगळी भावना असते की आपल्याला आपल्या मित्राच्या घरच्यांच्या नजरेत पण चांगलं व्हायचं असतं. की एक बॉन्डिंग, शेवटी ते एक कमिटमेंट असते मित्रासोबतची. मला तुम्ही दोघे कुठे राहता आणि आता घरचे संबंध कसे आहेत हे मला थोडंसं ऐकायला आवडेल. याच्या घराचा रस्ता माझ्या इथनं जातो, असा पाईपलाईन चालत गेलो ना मी तर मी याच्या एरियात पोहोचेन. हो. असं आम्ही सलग राहतो. एक पाईपलाईन आहे जी आम्हाला कनेक्ट हा. करते. क्या बात आहे. आणि तो जो अख्खा पट्टा माझ्या इकडनं आला ना, तो असा सलग ह्याच्यापर्यंत म्हणजे जातो. भांडूप ते ठाणे. हा, तो शॉर्टकट आहे खरं तर हा. आमच्याकडून. म्हणजे त्याच्या तिथून डोंगर पाईपलाईन जरी आला तरी माझ्या इथे पोहोचतो. हो. डोंगरातून आला तरी तरी पण पण- डोंगर करत माझ्या इथे पोहोचतो. हा, ओके. हा. तर तसं आमचं एक जुळलेलं आहे. हा, म्हणजे हो, तू भांडुपला तिथून राहतो आणि एक तू ठाण्याला राहतो. हो. मी ठाण्याला राहतो. हा वाघे इस्टेटला आणि मी भांडूपला टेमीपाड्यात राहतो. ओके. तर तिथून जो रस्ता गेलाय किंवा ती पाईपलाईन गेली ना ती ठाण्यात जाते. त्यामुळे आम्ही लहानपणी वगैरे असे चालत जायचो ठाण्यात पाईपलाईन. तेव्हा माहित नव्हतं तू इकडे राहतो. आता कळलं. सेम तो तिकडे आम्ही त्या राहतो. पाईपलाईन ना सकाळी वॉकला जायचं असतं ना, उगाच बरोबर निघतो, चला ना थोडी वॉकला जाऊ सकाळी, कारण वेगळे असतात पण आपण हो. सगळे वॉकला हो. जातो. तर तसं आम्ही करत आम्ही जवळजवळ घाटकोपर पर्यंत तिकडे पुढे निघायचो जिथे पाईपलाईन संपते. हो. क्या बात आहे. हो, ती खूप मोठी पाईपलाईन आहे. त्यानिमित्ताने आमचं तसं जाणं असायचं. आणि ती पाईपलाईन शेवटी अशी हो. जोडली हो, ती जोडली तशी गेली. जोडलेलीच होती. अगदी. आम्ही जरा नंतर कनेक्ट झालो, पाईपलाईन आधी जोडली. हा, पाईपलाईनीने तुम्हाला जोडला हो. असं म्हणायला हरकत नाहीये.